संत श्रेष्ठ नामदेव यांच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की हे जे आपलं मंदिर आहे हे मंदिरही आता जुनं झालेलं आहे, त्याच्यातही आता बऱ्यापैकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे आमचा सगळा जो वंशज परिवार आहे यांची परवानगी घेऊन आणि त्यांच्याच मान्यतेने त्याचाही योग्य पद्धतीनं जीर्णोद्धार हा आपण करू। त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ते काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि आपली जी इच्छा आहे की या ठिकाणी आपण जे काही एक स्मारक त्यांचं तयार करतो आहोत, हे स्मारक एक वैश्विक दर्जाचं चांगलं स्मारक व्हावं। मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारची त्याला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। अतिशय चांगलं स्मारक आपण करू, पण हे स्मारक जरी आपण केलं तरी त्यांचं खरं स्मारक हे त्यांचे विचार आहेत। त्यामुळे ते विचार हे आपल्या नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजे, याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे विचार पुन्हा एकदा सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचतील याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू आणि त्यातनं त्यांनी निर्माण केलेला एकसंघ समाज, समतायुक्त समाज हा तयार करण्याकरता आणि सश्रद्ध समाज तयार करण्याकरता आपण सगळे लोक आज संकल्पबद्ध होऊया, एवढंच या निमित्ताने बोलतो।